मालेगावसह महाराष्ट्रात अनेक गावात B2 सत्ता प्रकारमुळे या प्रकारात ज्यांची मालमत्ता आहे असे अनेक नागरिक या B2 सत्ता प्रकारामुळे अत्यंत जेरी झालेले असून सदर सत्ता प्रकार निष्कारण नागरिकांना वेठीस धरत असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याने या समितीचे म्हणणे आहे. सदर प्रकार बंद व्हावा किंवा यात सुधारणा व्हावी यासाठी गेले अनेक वर्षापासून मालेगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंडू माहेश्वरी यांनी सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहे. परंतु प्रत्येक वेळी फक्त आश्वासने देऊन वेळ मारली जात असल्यामुळे आज B2 संघर्ष समितीचे ॲडव्होकेट भास्कर तिवारी व आशिष शाह यांनी आमरण उपोषणाचा इशारा देत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगावच्या समोर आमरण उपोषणाला बसले. यावेळी बंडू माहेश्वरी, शरद खैनार, नरेंद्र फुलदवरे, राजेंद्र साळुंखे, कैलास कोटावदे, पापा गवळी, रामदास बोरसे, निखिल पवार, मयूर वांद्रे, शेखर पगार, जगदीश गोरे आदी उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त ककान यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्ते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन बंडू माहेश्वरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली व सदर आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर सदर आमरण उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. पण मागण्या जर मान्य नाही झाल्या तर परत उपोषण करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला. यावेळी काय बोलले अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान आणि सामाजिक कार्यकर्ते व B2 साठी सातत्याने मनापासून लढा देणारे बंडू माहेश्वरी काय बोलले बघा सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. नमस्कार, मी B2 संघर्ष समितीतर्फे बंडू माहेश्वरी बोलतो. साधारणतः 2005 साली मार्चमध्ये आम्हाला अचानक नोटिसा आल्या. बस सत्ता प्रकार धारकांना या नोटिसा आल्या. आम्हाला हे अन्यायकारक वाटलं. त्या हिशोबाने आम्ही त्याच्यावर अभ्यास करून डिटेल विचार केला. तर बस सत्ता प्रकार हा फक्त मालेगावपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील छोटे मोठे गाव, शहर, खेडेगाव त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप बिकट होता. त्या हिशोबाने मग आम्ही त्याच्यावर कायदेशीर अभ्यास, आंदोलने, अलग अलग मंत्री साहेबांना भेटणं, अलग अलग जिल्हाधिकारी साहेबांना भेटणं, महसूल साहेबांकडनं हे प्रश्न मांडणं, अशा पद्धतीने आम्ही हा वाटचाल चालू केली. त्या वाटचाली करता त्यावेळी आम्हाला जो नजराना रक्कम येत होती ती खूप मोठी रक्कम वाटत होती. त्या हिशोबाने आम्ही पूर्ण अभ्यास करून त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडला आणि बस सत्ता प्रकार रद्दबाह्य कसा करण्यात येईल ह्या हिशोबाने आम्ही विचार केला की एकीकडे अतिक्रमणधारकांना तुम्ही नियमित करून देता आणि B2 ग्रस्त म्हणजे जे आमचे मिळकतधारक आहेत की ज्यांच्या 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापूर्वीचे जे मूळ मालक आहे त्यांनी ब्रिटिश लोकांकडनं स्वातंत्र्याच्या मिळण्याच्या अगोदर ही मिळकत घेतलेली आहे. त्यावेळेचं बाजार मूल्य लिलावाच्या स्वरूपात दिलेलं आहे. कब्जा हक्क रक्कम रुपयाच्या स्वरूपात दिलेलं आहे आणि अजूनसुद्धा आमच्यावर तो नजराना भरा म्हणून अशा ज्या नोटीस लादले जातात त्या हिशोबाने आम्ही आंदोलनासाठी आतापर्यंत भरपूर आंदोलन केली, भरपूर निवेदन दिली. पण आजपर्यंत जसा एक हुकमी किंवा एकच कायद्याच्या हिशोबाने एक निर्णय झाला पाहिजे होता तो झाला नाही. त्याच्यामुळे आम्ही शेवटी आमचे सिनियर सिटीजन ॲडव्होकेट भास्करजी तिवारी सर आणि बबलूभाई शाह हे आमरण उपोषणाला 1 महिन्या अगोदर आम्ही नोटीस दिली की जर याचा निर्णय तुम्ही जर घेतला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला घेऊ. तर काल 11 तारखेला आम्ही पहिला दिवस आमरण उपोषणचा जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यापासून आम्ही सर्वांनी चालू केला आणि सर्व B2 ग्रस्त म्हणजे आम्हाला जी याच्यामध्ये साथ भेटली मालेगावपुरतीने आजूबाजूचे देवळा, कळवण, सटाणा, लासलगाव, झोडगे वगैरे सर्वांनी आम्हाला याच्यामध्ये साथ दिली की बुवा आम्हीसुद्धा B2 ग्रस्त तुमच्या साथीने. तर काल पहिला दिवस झाला, आज दुसरा दिवस. त्या दुसऱ्या दिवसामध्ये जर यांना सिनियर सिटीजनच्या हिशोबाने भरपूर काही आहे. काल सिनियर सिटीजन जेव्हा उपोषणाला बसले तर स्वतः अप्पर जिल्हाधिकारी मालेगावचे केकान साहेब स्वतः निवेदन घेण्यासाठी सुद्धा आले. आत्ता 10 मिनटं अगोदर त्यांच्याशी विस्तृत चर्चा झाली. साहेबांनी एकच आश्वासन दिलं की नाशिकला जाऊन जिल्हाधिकारी साहेबांसमोर तुमची मीटिंग लावून देतो आणि तुमचं सर्व निवेदन काय ते त्यांच्यासमोर ठेवू आणि एका याच्यात जर तुमच्या निवेदनानुसार जर ते फायनल करून तुम्हाला
याच्यामधनं परत उपोषणाला बसायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने निर्णय लावून देऊ. पण याच्यामध्ये जर ते नाही झालं आणि या उपोषणामध्ये सिनियर सिटीजन म्हणून यांना जर काही झालं तर याची जबाबदारी सरकारलाच राहील. त्यामुळे आम्हाला सरकारला सांगणं आहे की B2च्या हिशोबाने तुम्ही याचा निर्णय योग्य त्या पद्धतीने लावा आणि हा विषय संपवला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती. बंडू, याच्यात फक्त महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकी प्रमुख मागणी आपली काय आहे आणि किती लोक याच्यानं बाधित आहे महाराष्ट्रभर आणि मालेगाव? प्रमुख मागणी आमची ही आहे की याच्यात ज्या पद्धती आहे, एक लिलाव पद्धती ही फ्री झाली पाहिजे की ते कायदेशीर जे मंत्रालयाकडून जे निकाल लागलेले त्यानुसार. आणि दुसरी पद्धतमध्ये कब्जा हक्क रक्कम रुपये 30 वर्ष करार 50 वर्ष करार ह्या पद्धतीमध्ये त्यांना सरसकट मिळकत धारकांचे जे रेडी रेकनरनुसार जे बाजार मूल्य निघेल त्याच्या सरसकट 10% घेऊन ते नियमात केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी हे आम्हाला शर्तभंग म्हणून जे त्याच्यामध्ये अटकवून ठेवत आहे त्या शर्तभंगमध्ये हे सुद्धा स्वतः जबाबदार आहे. यांनी जर 2005च्या अगोदर हा विषय थांबवून दिला असता तर पुढे खरेदी विक्री झाले नसते. तर आमच्याबरोबर दोषी दुय्यम निबंधक अधिकारी पण आहे, नगर भूमापन अधिकारीसुद्धा आहे. त्याच्यामुळे सरसकट शर्तभंग हे कॅन्सल झाली पाहिजे. आणि उदाहरण द्यायचं ठरलं तर मालेगाव शहरामध्ये आणि तालुका परिसरामध्ये साधारणतः 15 ते 20 हजार B2 धारक आहेत. आणि हे जर पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे किती मोठ्या प्रमाणात राहील. फक्त मूळ एकच की हे छोटे छोटे प्लॉट आहे, 1000 स्क्वेअर फूट 2000 स्क्वेअर फूट किंवा जास्तीत जास्त 5000 स्क्वेअर फूट. म्हणजे यांचं मूल्यांकन जर काढलं सरकारी मूल्यांकन 5 लाख 10 लाख 15 लाखच्या वर नाही आहे. ठीक आहे. या संदर्भात मागे सुनील आबा गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळेशी या संदर्भात बोलले होते आणि पॉझिटिव्ह निर्णय येईल असं या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मग तो पॉझिटिव्ह निर्णय मिळालेला नाही का आपल्याला? पॉझिटिव्ह निर्णय तसं पहिला केला तर 2005 साली आमदार दादाभाऊ भुसे यांच्या थ्रू आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यात त्यांच्याबरोबर अलग अलग मंत्र्यांशी मिटिंगा वगैरे घेतल्या गेल्या. सुनील आबा गायकवाड साहेबांनी बावनकुळे साहेबांनी यांना आदेश दिले होते नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना की याच्यावर विस्तृत अहवाल तयार करा आणि वर पाठवा. यांनी आता तो अहवाल तयार केलेला आहे आणि आता परत बोलवून परत अहवालचं कॉपी एक देऊन त्याच्या अजून काही चेंजेस करायचे आहे का ते पण सांगितले. 1-2 जे आम्हाला जे पाहिजे होतं ते बऱ्यापैकी आम्हाला साध्य झालं, पण अजूनसुद्धा 50% बाकी आहे. त्यासाठी आमचा हा लढा आहे. ठीक, धन्यवाद. आज या ठिकाणी बस आता प्रकारच्या अनुषंगाने तर या ठिकाणी संघर्ष समिती मालेगाव हे उपोषण धरलं. तर त्यांच्या मागण्या असं आहे की बस आता प्रकारचे धारकाला नियमित करण्यासाठी सरसकट सरकारी मूल्यांकन 10% रक्कम येऊन बस आता प्रकार रद्द करायचं. समजा तिसऱ्या प्रकार 30 वर्ष 50 वर्ष मृत्यूची मिळकती, चौथा प्रकार विशिष्ट आर्थिक स्थिती टाकून दिलेली मिळकती याबाबतीत आता पहिलं शर्तभंग नियमावली करण्याच्या बाबतीत शासन स्तरावर पात्र निर्णय होता. पण आता शासन स्तरावर GR आला. 10 लाखापर्यंत जिल्हाधिकारी यांना अधिकार आहे, 20 लाखापर्यंत विभागीय आयुक्त यांना अधिकार आहे. त्याच्या अनुषंगाने यांच्या मागण्या ज्या आहे ना आम्ही तरतूद आणि कायदे तरतूद काही आदेश काही पूर्वीचे रद्द केलेले त्याचं सगळं सरावून ही सगळं लक्ष घेऊन माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करून यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल.